नमस्ते मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनल ऑफिशियल। आणि इथे बनवते मी कुरडया म्हणजे तळतीये। आता इथे बघा छोट्याशा कुरडईची म्हणजे वाळलेली कुरडई जेव्हा तेलात टाकली तर कढई भर अशी फुलली आणि 3च कुरडयांनी अख्खं ताट असं फुलून दिसायला लागलं। आता पहिल्या दिवशी तर काय केलेलं आहे, गहू निवडून घेतलेले आहेत। हे 1 ते 1.5 किलो गहू होते, मोजून काही घेतले नाही, असेच अंदाजे आपले घेतले। आणि हे गहू मी स्वच्छ धुवून घेतले 2-3 पाण्याने। आणि गहू धुवून झाल्यानंतर याला मोरायला म्हणजे पाणी त्याच्यात भरपूर असं पाणी ठेवून हे ठेवून दिलं। दुसऱ्या दिवशी बघा कसा फेस आलेला आहे आणि गहू थोडेसे मुरलेले आहेत। तर हे जे पाणी आहे वरचं फेस आलेलं तर ते सर्व गाळून घ्यायचं आहे आणि परत पुन्हा एकदा 1-2 पाण्याने चांगले गहू स्वच्छ धुवायचे आणि पुन्हा पाणी बदलून हे पाणी तसंच तिसऱ्या दिवशी ठेवायचं। तिसऱ्या दिवशी ही सेम प्रोसिजर करायची। तिसऱ्या दिवशी ही गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आणि हे पाणी धुवून काढून घ्यायचं। चौथ्या दिवशी पण तसंच करायचं। 4 दिवसात गहू असे छान एकदम मस्त मुरले जातात आणि 5व्या दिवशी बघू शकता असे गहू टम्म असे फुगलेले असतात आणि जेव्हा हे गहू आपण प्रेस करतो तेव्हा त्यातून चीक बाहेर पडतो। तर इथं गहू 5व्या दिवशी अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून घेऊन रिकामे करायचे, परत पाणी टाकायचं नाही। मग काय करायचं, थोडे थोडे करून असं मिक्सरच्या मोठ्या भांड्यात वाटून घ्यायचे आणि पाणी केवढं टाकायचं, जेवढे गहू आहेत ते गहू पूर्ण बुडतील एवढंच पाणी ग्लासने त्याच्यात ॲड करायचं आणि एकदाच फक्त मिक्सरचं भांडं फिरवायचं। असे करून सर्व भिजवलेले जे गहू आहेत ते वाटून घ्यायचे। वाटून घेतल्यानंतर एका पातेल्यात हे सर्व गहू बघा मी इथे वाटून घेतलेले आहेत। आता हे वाटून घेतलेले गहू जरा हाताने असे चोळून घ्यायचे म्हणजे चुरडायचे, त्यातला सर्व चीक निघाला पाहिजे। मग एक दुसरं पातेलं घ्यायचं, त्या पातेल्यावर पुरणाची चाळण ठेवायची आणि जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेले गहू आहेत तर ते हळूहळू असे गाळून घ्यायचे। खाली आपला चीक पडत राहतो। आता हे गाळताना काय करायचं, जरा वर हातांनी प्रेस करत राहायचं गव्हाला आणि ह्यातला पूर्ण चीक काढून घ्यायचा आणि पूर्ण असा चोथा बिना पाण्याचा इथं चोथा राहिलेला असतो तो चोथा असा साईडला निघतो। आता या चोथ्याला आपण काय करायचं आहे, या चोथ्याला पुन्हा एकदा नवीन पाण्याने धुवायचं आहे आणि त्यासाठी मी एक पातेले घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यात हे चोथा पूर्ण टाकून घेते आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि या चोथ्यामध्ये पण थोडाफार चिकाचा अंश असतो तर तो निघण्यासाठी या गव्हाला असा दाबून प्रेस करून हा चोथा पूर्ण धुवून घ्यायचा आहे। हा चोथा धुवून घेतला की नाही पुन्हा पाणी आपलं काय करायचं आहे, जी पुरणाची चाळण असते का नाही त्याच्यामध्ये हे पाणी चोथा धुतलेलं पाणी गाळून घ्यायचं आहे। इथे बघू शकताय चोथा मस्त असा धुवून घेते, हाताने असं चुरडून घेते जेणेकरून थोडाही चिकाचा अंश राहिला असेल तर तो पूर्ण निघून पाण्यात मिक्स व्हावा। आणि शेवटी काय करायचं, पुन्हा एकदा आपली गव्हाची चाळण घ्यायची आहे, पुरणाची चाळण घ्यायची आहे आणि त्याने हा चोथा पुन्हा गाळून घ्यायचा आहे आणि थोडासा हाताने प्रेस करायचा जेणेकरून त्यातला सर्व चीक हा निघून यावा। अशी प्रोसिजर आपल्याला एकदा करून घ्यायची आहे। आणि इथे बघू शकताय चीक असा पूर्ण रिकामा झालेला आहे म्हणजे चिकाचा अंश त्यात एकही दिसणार नाही। तर इथे माझा पातेल्यामध्ये खाली चीक उरलेला होता आणि मी चोथा पूर्ण हा वेगळा करून घेतलेला आहे। अशा प्रकारे हाताने चोळून घ्यायचा आहे जो चोथा राहिलेला असतो म्हणजे चीक आपला खाली पडतो। तर पुन्हा एकदा वरून 1-2 स्वच्छ पाणी ग्लासभर वतायचं आणि पुन्हा हा चीक स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता आपला चीक वेगळा झालेला आहे पूर्णपणे आणि मी हा पूर्ण एकत्र करून घेते।
पुरणाची चाळण जी बारीक एकदम बारीक जाळीची असेल अशी चाळण घ्यायची आहे आणि या चाळणीमध्ये हा जो काढलेला चीक आहे किंवा गहू धुवून घेतलेला आहे तर तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे पूर्ण पाणी। तर इथं मी घेतलेली आहे एकदम बारीक अशी चाळण। ही चाळण खास करून चीक गाळण्यासाठीच घेतलेली आहे। अगदी कापडासारखी ही चाळण आहे आणि ही जेव्हा मी चीक गाळते तर तुम्ही बघू शकताय पिवळसर चोथा जो आहे तो त्या चाळणीमध्ये शिल्लक राहतोय। तर हे असं आपण करून घ्यायचं आहे। पातेल्याला खाली पण चीक बसलेला आहे तोही स्वच्छ करून असं पुसून धुवून घ्यायचं आहे आणि हे सर्व आपल्याला दुसऱ्यांदा चाळणीने गाळून घ्यायचं आहे। पहिल्यांदा मी काय केलेलं आहे पुरणाची चाळण वापरली, दुसरी जी आहे ती पिठाची चाळण वापरली आणि आता तिसऱ्यांदा आपल्याला काय करायचं आहे, जे साडीचं कापड असतं की नाही तर ते साडीचं कापड 2 पदरी करून घ्यायचं आहे आणि हे 2 पदरी करून घेऊन इथे मी ब्लाऊज पीस वापरलेला आहे आणि तो डब्याला असा घट्ट बांधून घेतलेला आहे। आता मी एकटी ते करू शकत नव्हते कारण की जर ते कापड जर निसटलं तर ते पूर्ण चोथा त्याच्यात चिकामध्ये मिक्स होण्याची शक्यता असते। त्याने गव्हाच्या कुरडया आपल्या ह्या पिवळसर होतात, पांढऱ्या शुभ्र होत नाही। त्यामुळे अगदी अलगद गतीने कोणाची तरी मदत घेऊन हे आपल्याला 2 पदरी कापडाच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे। ही लास्ट प्रोसिजर आहे। पहिल्यांदा पुरणाची चाळण वापरली, दुसऱ्यांदा पिठाची चाळण वापरली आणि तिसऱ्यांदा गाळताना आपल्याला 2 पदरी साडीचं कापड किंवा ब्लाऊज पीस असा घ्यायचा आहे। खाली मी जो आपला उभा डबा असतो स्टीलचा तो घेतलेला आहे आणि त्याला वरून असं कापड 2 पदरी लावलेला आहे जेणेकरून सर्व चोथा पिवळसर जो गव्हाचा जो कवर असतो तो त्याच्यामध्ये चिकामध्ये ॲड होऊ नये यासाठी। आता इथे चीक गाळून झालेला आहे, हे तसंच ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघितल्यानंतर पूर्ण चिकाचं पाणी जे आहे ते वर आलेलं असतं आणि चीक हा खाली राहतो। तर इथे मी सकाळीच वरचं पाणी हळूच नितरून घेतलं आणि नितरून घेतल्यानंतर खाली असा चिक्क असा घट्ट गव्हाचा चीक साठून राहतो, तो पूर्णपणे डब्याला चिटकलेला असतो। तर वरचं पाणी नितरून घेतल्यानंतर खालचा चीक जो आहे तो घोसळून घ्यायचा आहे। चिक जो डब्याला चिटकलेला आहे तो एकत्र करायचा आहे। आवश्यक असल्यास त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी ॲड करायचं। अर्धा कप म्हणते मी, जास्त पाणी ॲड करायचं नाही, अर्धा कप पाणी ॲड करायचं आणि हा सर्व चीक एकत्र करून घ्यायचा। जरासं अवघड काम आहे। जर तुम्ही रवीच्या साह्याने लाटण्याच्या साह्याने करत असाल किंवा हाताच्या साह्याने जरी खरडून घेतलं तर हाताने लवकर होतं। तर इथे चीक एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि खाली जो डब्याला लागलेला आहे तो हाताने जरा खरडून घेतला। थोडंसं अर्धा कप पाणी मी ॲड केलं आणि हा चीक एकत्र करून मी सर्व पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता इथे आपल्याला काय करायचं आहे, जेवढा चीक आपला निघालेला आहे त्याच्या दुप्पट पाणी तापण्यासाठी ठेवायचं आहे गॅसवर। तर इथे चीक बघू शकताय घट्ट असा निघालेला आहे आणि मी हटण्यासाठी इथे लाकडाची रवी घेतलेली आहे। तुम्ही लाटणं किंवा जाड असेल तर पळीही घेऊ शकता। तर गॅसवर मी मोठ्या पातेल्यामध्ये जेवढा चीक निघालेला आहे त्याच्या डबल पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ चवीनुसार ॲड केलेलं आहे। बाकी काहीही ॲड केलेलं नाही, ना तुरटी ॲड केलेली आहे, ना पापडखार ॲड केलेला आहे, फक्त मीठ ॲड केलेलं आहे। आणि मीठ ॲड केल्यानंतर त्यातलं अर्ध पाणी मी इथे पातेल्यामध्ये काढून घेते कारण की जेवढं चीक आहे त्याच्या निम्म पाणी अगोदर आपल्याला घ्यायचं आहे आणि हे जे साईडला काढलेलं पाणी आहे ते हळूहळू लागेल तसं गरम पाणी त्याच्यामध्ये हटताना ॲड करायचं। तर इथे पाणी चांगलं उकळल्यानंतर हळूहळू रवी हलवत वरून चीक हळूहळू ॲड करायचा आहे। हात अजिबात थांबवायचा नाही। जेव्हा आपण चीक ॲड करतोय तेव्हा जो रवीचा किंवा हटण्याचा हात आहे तो अजिबात थांबवायचा नाही। एका हाताने कापड घ्यायचं, सुती कापडाने आपलं जो पातेला आहे ते धरून घ्यायचं आहे। मीठ जरा चाखून बघितलं तर मीठ थोडंसं कमी वाटलं पर पुन्हा इथं मीठ ॲड केलेलं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे, मोठा गॅस करायचा नाही, एकदम बारीक गॅसवर हे हळूहळू हटायचं आहे। जसं जसं हटायला सुरुवात करतो तसं हे चीक जे आहे तो घट्ट होत जातो। जरासं थोड्या वेळाने जरा घट्टपणा आल्यानंतर मंद गॅस करायचा आहे आणि हे चांगलं हटायचं आहे। आता मी ते एकटी हटू शकत नव्हते कारण की चीक खूपच घट्ट झालेला होता। तर इथे पातेले धरण्यासाठी मी पप्पांना आवाज दिला
आमच्या पप्पांनी पातेलं धरलं आणि मग मी चीक दोन्ही हातांनी असा घट्ट असा हटून घेतलेला आहे। जर जास्तच घट्ट वाटला किंवा थोड्याशा गाठी दिसायला लागल्या तर पुन्हा गरम पाणी काढलेलं असतं का नाही ते ओतून घ्यायचं आहे आणि चीक चांगला दोन्ही हाताने हटून घ्यायचा आहे। आता इथे चीक बघू शकताय घट्ट झालेला आहे पूर्ण आणि मी हळूहळू पाणी ॲड करते। जसा जसा तो घट्ट होतोय तसा तसा हटण्यासाठी थोडं थोडं कप अर्धा कप अशा मापाने मी पाणी ॲड करते। तर इथे पप्पा आले होते आणि पप्पांनी हे पातेलं घट्ट धरलेलं आहे आणि मी चीक इथे दोन्ही हाताने हटते आहे आणि इथे चीक तयार झालेला होता। तर इथे काय करायचं, असा चीक तयार झाला का नाही जरा सुती कापड घ्यायचं आणि पूर्ण पातेल्यावर जरा कोमट करायचं, थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा, थोडंसं हटून झालं की ते सुती पूर्ण पातेल्यावर असं झाकून ठेवायचं आणि त्याच्यावर ताट ठेवायचं आणि असं एकदम बारीक गॅस करायचा आणि 3 ते 4 मिनटं असंच ठेवायचं आहे बारीक गॅसवर। चीक बघू शकताय अशी तार आली की चीक असा उभा राहिला आपल्या पळीला किंवा रवीला असा उभा राहिला की समजायचा हा चीक पूर्णपणे शिजला आहे। जरा टेस्ट करून जरा आंबटपणा असा लागला किंवा कच्चापणा कमी वाटला की समजून घ्यायचा, तसाही त्याही पद्धतीने तुम्ही बघू शकताय चीक शिजलाय का नाही। पण जेव्हा आपण पळी किंवा काही घेतो आणि तो जेव्हा त्या चिकात घालतो तर चीक असा ताट उभं राहतो तारेसारखा, तर तेव्हा समजायचं की आपला चीक पूर्ण शिजलेला आहे। तर ते कापड लावून मी 2 ते 3 मिनटासाठी हे झाकण मारून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मी आता साचा वगैरे सर्व काढून घेतला, साडी हंतरून घेतली। आता आम्ही काही टेरेसवर जाणार नव्हतो आपल्या कुरडया टाकण्यासाठी, तर काय केलं डायनिंग टेबलच स्वच्छ पुसून घेतला, त्याच्यावर साडी हंतरली आणि त्याच्यानंतर तयार केलं। कारण की आमच्या इथे लहान मुलं खूप आहेत, तर इथे चीक शिजतोय आणि लहान मुलं टेरेसवर खूप आहेत, त्याच्यामुळे काय मी जाणार नव्हते। तर रवीच्या साह्याने ते चिकाचं मस्त हटलेलं आहे। कोणी नाही, आपल्याला काही 3-4 जण इथे लागत नाही, एकटीनेच केलेलं आहे सगळं, फक्त पातेलं धरायला तेवढं कोणाची तरी मदत घ्यायची आणि जेव्हा चीक गाळतो तेव्हा साडी कापड धरण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यायची। आता इथे मस्त साडी आपली हांतरून झालेली आहे, डायनिंग टेबलवरच चीक आपल्या कुरडया करण्यासाठी ठेवलेल्या आहेत आणि चीक इथे आणून ठेवलेला आहे। तर गरम गरमच काय करायचं, आपल्या साच्यामध्ये हा चिकाचा जो चीक आहे तो भरून घ्यायचा आहे आणि अशा छानपैकी कुरडया पाडून घ्यायच्या। तुम्हाला सांगायचं झालंच तर अचानक कोणतीही गोष्ट येत नाही, अनुभव आणि पहिल्यांदा रुची असावी लागते आणि ही स्वयंपाकातली रुची मला हे सर्व करण्यास भाग पाडते आणि परफेक्ट होतं। कारण की मन लावून कोणतीही गोष्ट मन लावून केली की नाही ते परफेक्ट होतेच। तर असे काही निगेटिव्ह आपल्याकडे बघणारे असतात, आपल्या आसपासचेच असतात आणि हे लोक आपल्याला खाली खेचण्याचा भरपूर प्रयत्न करतील, पण आपण खाली पाहायचं सुद्धा नाही, कायम वर बघायचं, नजर आपली वर असली पाहिजे आपल्या ध्येयाकडे आणि ते काम आपण सातत्याने व्यवस्थित करत राहायचं, यश हे नक्की आपल्याला भेटणार। तर कोणत्याही निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष द्यायचं नाही, हेच आता मी इथे शिकलेली आहे। आणि ते कुरडया बघा किती छान आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत आणि तुम्हीही अशा नक्की कुरडया ट्राय करून बघा, कोणतीही स्टेप यात चुकवायची नाही, जसं आत्ता दाखवले तसंच करायचं, अगदी सोपं आहे, करायला गेलं की सगळं सोपं असतं, थोडेसे कष्ट हे करावेच लागतात आणि कष्टाचं फळ हे नेहमी भारी आणि भारीच असतं। तर इथे बघू शकताय कुरडया एकदम छान आहे आणि चीकही छान प्रकारे शिजलेला आहे। इथे तासाभरातच कुरडया मी हाताने उचलल्या, तर अलगद अशा छान उचललेल्या आहेत आणि त्याच्यानंतर उन्हाला परातीत नेऊन ठेवल्या। तर तुम्ही बघू शकता इथे पांढऱ्या शुभ्र अशा छान कुरडया आपल्या झालेल्या आहे, याचा अर्थ आपला चीक हा चांगला शिजला होता। तर 2 दिवस अशा चांगल्या सुकवल्यानंतर तुम्ही कुरडई बघू शकताय तेलात टाकल्या अगदी दुप्पट तिप्पट आकाराने मोठी होते आणि छान अशी फुलते, याचा अर्थ कुरडया आपल्या 100% चांगल्या झालेल्या आहेत। तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि कुरडई करणं हे काही एवढं अवघड नाही, थोडेसे कष्ट करावेच लागतात, त्याशिवाय कोणतंही फळ भेटत नाही।
तर इथे माझ्या कुरडया अशा छान प्रकारे तयार झालेल्या आहेत. कशा लागतात गहू? छान. किती छान. लई छान. आवडल्या? तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच आमचे व्हिडिओ रोजच्या रोज पाहत राहा. जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलला सपोर्ट करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. टेक केअर.